म्हणजे तुमचे जे प्रकार घडलेले आहे काय प्रकार आहे? मी दिनांक 12/9/2025 रोजी कार्यालयात काम करत होतो. अंदाजे 5 वाजता शिवाजी मोरे व सुचिता सुरे हे दोघ जण येऊन तलाट्यांचा अहवालासह त्यांचा अर्ज 7/12 नावात दुरुस्ती करण्यासाठी आला होता. तो सदर अर्ज तो परस्पर माझ्याकडे घेऊन आले. मी त्यांना सांगितलं आपण आवक जावक शाखेकडे आपला अर्ज द्यावा. तर त्यांनी तू कस का घेत नाहीस म्हणून माझ्याशी हुज्जत घातली. तेव्हा प्रकरण कर्मचाऱ्याच्या मध्यस्थीने त्या दोघांना काढून देऊन त्यांनी आवक जावक मध्ये अर्ज दाखल करून गेला. आज पुन्हा शिवाजी मोरे हे अंदाजे 1:50 दुपारी 1:50 आले होते. त्यांनी त्यांची आल्या मला त्यांनी विचारलं तू माझ्या अर्जावर सुनावणीची नोटीस काढलास की नाहीस. मी त्यांना सांगितलं आज सुनावणी आहेत, माननीय तहसीलदार महोदयाची परवानगी घेऊन आज आपणास लेखी तारीख कळवतो. त्यांना असं सांगितलं असता त्यांना राग आला. रागाच्या भरात त्यांनी मला तू आतापर्यंत माझी नोटीस का काढली नाहीस, तू मला ओळखीत नाहीस का, आणि ते मला शिव्या द्यायला सुरू केले. त्यांनी माझा कॉलर पकडला, त्यांनी एक मला भुकी मारली आणि त्यानंतर शिवीगाळ सुरू केली आणि मला जीवे मारण्याची धमकी देऊन ते निघून गेले. आई बहिणीवर घाण शिवी देऊन गेली त्यांनी. पोलीस स्टेशन पर्यंत बाहेर बघतो. आज आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आलतो. आमची तक्रार आम्ही रितसर दिलेली आहे. त्यांच्याकडे FIR दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. आमचे संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप भुरे आहेत. त्यांनी असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यांनी आंदोलनाची दिशा ठरवतील. जिल्हा कार्याध्यक्ष आज महसूल संघटनेच्या कर्मचाऱ्यांच्यावर आज प्रकार घडलेले आहे. हो, तुमच्या संघटनेची काय म्हणजे विचार? निश्चितच आज तिरुपती मोरे साहेब आमचे सहकारी महसूल सहाय्यक यांच्यावर जो प्रकार झाला आहे हा अत्यंत चुकीचा आहे. कारण एखादा कर्मचारी कदाचित समजा काम केला बी नसेल तर त्यावर पर्याय मारहाण करणे, धक्काबुक्की करणे, शिवीगाळ करणे हा नाही. वरिष्ठ बसलेले आहेत, त्यांच्यावरील सहाय्यक महसूल अधिकारीच्या वर सहाय्यक महसूल अधिकारी आहेत, नायब तहसीलदार आहेत, तहसीलदार आहेत, यांच्याकडे न जाता त्यांना येऊन मारहाण करणे, धक्काबुक्की करणे हा प्रकार चुकीचा असल्याने आज FIR त्यांनी स्वतः केलेला आहे. संघटनेला पण त्यांनी कळवलेलं आहे. निश्चितच त्यांना जर अटक नाही झाली, कारवाई नाही झाली तर आम्ही पुढील भूमिका जिल्हा संघटनेला चर्चा करून काम बंद आंदोलन करण्याची दिशा घेऊ.